काय झालं? माझं वाटतं ना, मी इकडे होती, इकडे ना पैंजणाचा आवाज येत होता. तिकडे एक स्त्री होती, तिचं शॅडो सावली होती. तर आता ती गेली, माहित नाही. जे काय बघितलंस तिकडे दुर्लक्ष कर आणि जे काय ऐकलंस त्याचा विचार करू नकोस. म्हणजे काय बोलायचंय तुम्हाला? माधव बेटा, अगं कावेरी, अजून तू इथेच? सुशल्याच्या वाढदिवसाची तयारी करायची ना? अरे हा, वाढदिवसाची तयारी करायची ना. चला चला चला. माधव बेटा, अगं काय, हा सगळा कार्यक्रम तूच आखलास ना, आणि तुला इथे थांबून चालणार नाही. चला 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 लवकर चला चला चला. काय चालवलंस या? तुझा ह्या असा म्हणजे कारस्थानाची कबुली. किती करशील कारस्थाना? मी असंही ह्या घरात. तुझी शक्ती तुझ्याकडे असत तर माझी विद्या माझ्याकडे असा. ज्या पायात पैंजण असत त्याच पायात बेडियो घालीन. जागेवरच असा बंधन घालीन की अन्नात भेटूक एकच दिवस काय मोकळीक पण गावणार नाही तुका. या घरातली लक्ष्मी असा ती. घरातलो आनंद टिकवूक बघता कित्या कावेरीच्या आड येतस. अरे नीट तिथे लावा, नाहीतर मध्येच पडायची पट्टी. नाही पडणार. निदान वाढदिवस साजरा होईपर्यंत तरी नाही पडणार. कावेरी, ती का उभी आहेस? काय नाही. कावेरी, कसं वाटलं सगळं? छान वाटतोय. सुषमाला आवडेल. हा वाढदिवस सुषमा कधीच विसरणार नाही. आई हे बघ. थोडा केलास ह्या वाढदिवस वाटणार नाही, लगीन असल्यासारखा वाटता. अम्मा, चांगला करायचा बोलला तर चांगलं करावा लागणार ना. बरोबर आहे. तुम्ही चांगलाच करतास, पण बाकी सगळे त्यांनी पण तुमच्यासोबत विचार करूक पाहिजे ना. आता ह्या सगळा चांगला झालेला सुशल्याक पण आवडतला, पण एवढ्या तेवढ्या वर्षून माणसाचा स्वभाव बदलतो लोका. परत ये रे माझ्या मागल्या होक नको ना. आई, आता नको तो.
कुणाचा स्वभाव बदलावा किंवा आपल्याला हवं तसं वागावं म्हणून आपण हे करत नाही. त्या हेतूने जर केलं तर त्याला काहीच किंमत नसते अगं. आणि तू आम्हाला सांग, तू किती जणांसाठी काय काय करते त्याचं काय? अभिरामा, लाख मुलाचं बोललास बघ. तुझे हेच तर संस्कार आहेत. तू अमेरिकेत गेलास, बंगळूरला गेलास, पण तिथे जाऊन सुद्धा कोकणातले, आपल्या मातीतले आईने केलेले संस्कार काही विसरला नाहीस. अरे म्हणून तर हा छान दिवस बघतोय ना आपण. तुम्ही सगळे खरंच किती वेगळे आहात. आतापर्यंत आम्ही तुम्हाला त्रास दिला, पण तुम्ही तुमचा चांगुलपणा टिकवून ठेवलात. हे सुषमा हे सगळं पाहिल, तिला खरंच खूप आनंद वाटेल. ज्या घरातल्या माणसांबद्दल तिला राग होता, जे घर ती विकायला निघाली होती, आज त्याच घरातल्या माणसांनी तिच्यासाठी एवढं सगळं केलं हे बघून तिला खूप आनंद होईल. खरंच मुळात तिला हे खरंच वाटणार नाही. सगळं कावेरीमुळे होतं. सयाजी, सयाजी, होतं असं. सगळ्या नवऱ्यांचं असं होतच. आणि तू त्याला काय अपवाद नाहीयेस. नाही, पण ती अपवाद आहे याला. कारण मी जर वर गेलो नाही तर ती खाली येईल आणि आपला प्लॅन फिसकडून टाकेल. येतो मी जाऊन. हा. काकी प्लेट्स काढून ठेवल्यात. कुठे ठेवत्या? ते किचन मध्ये ठेव. अभि, केकचा काय? हा, सयाजीने दिली. पण ते सोड, खायला काय काय करणार? तिला काय आवडतो कळालं नाहीये. तिला घावणे खूप आवडतात. खूप वर्षापूर्वी मी तिला घावणे घेऊन जायचो. अख्खा डबा संपवायची ती. त्यावेळेची सुशल्या काही निराळीच होती. सुषमा, तू आवाज दिलास आणि लगेच आलो मी, हातातलं काम ठेवून. काय काम करत होतास? नाही, काम म्हणजे असं काम नव्हतं, ते सामान जरा ठेवत होतो. बरं. अगं बोल, कधीपासून उभा आहे मी, काहीच बोलत नाहीयेस. अरे तयारी करतेय ना? कसली? बाहेर जायची तयारी. सकाळीच बोलले ना आपण फिरायला बाहेर चाललोय. मी सकाळी सांगितलं ना तुला. काय? नाही जमणार. तुला यावं लागेल. पण का? नाही म्हणजे काही काम आहे का? कळेल तुला. तुला कशाची तरी आठवण करून द्यायची. इथेच आठवण करून दे. इथे हे बघ, त्या गोष्टीचा या घरच्यांशी काही संबंध नाहीये. किमान तुला तरी ती गोष्ट लक्षात असायला हवी होती ना. काय आहे बरं आज? लग्नच नाही, पण लग्नाचा वाढदिवस आता नसतो आपला. सयाजी, नाही, मी ठरवलंय आज ना, आज मी तुझ्यावर चिडणार नाही. मी नाही रागवणार. पण आहे काय नेमकं आज? जाऊ दे, नको. तुला नाही आठवणार आहे तुला. आणि तुझ्याकडून ना अपेक्षा करणंही चुकीचं आहे. हा, एक काम कर. काय आता? हे घे. हे काय? हा शर्ट घाल आणि लवकर तयार हो. हा? 7 वाजले तर अजिबात उशीर नको करू. सुषमा अगं. अरे आवर, लवकर आवर. उशीर व्हायला नको. आवर. दादा, तर लवकर कर, उशीर नको व्हायला उगाच. हो सुशल्या खाली आली ना तर प्रॉब्लेम होईल. हो ना. आवरा लवकर. हा, केलास ना तेवढा बास झाला. आटपा लवकर. अम्मा, संपली सगळी तयारी.
अगं ह्या काय पैंजण कशी असत पैंजण हे त्यांची असत घालून बघितलं 8 दिवस असा ना काय त्यान दिल्यान बरे दिल्याने खय तो ठेवला नाही होत्यो काय ते काय माका नको म्हणणार असत मी लाडकी वावज आहे त्यांची माझे पैंजण कोणी नेल्या नाही सोन ज्यांना कोणी घातल्या नात ना त्याच्या पायात किडे पडतले हा हाडून देवा बघ या नाही तर बरे पाय मोडून घालतले मी सरिता जा तुझ्या लाडक्या नंदेला पैंजण नेऊन दे जा आता हसतच राहतलास काय बाकीची तयारी करू शहाना लगा तयारीला लगा सयाजी चल ना लवकर, किती वेळ झाला? ऐक ना, काय? आपण नंतर कधीतरी जाऊया का? का सयाजी? मला ना नकोसं वाटतंय ग, तब्येत बरी नाहीये असं वाटतं. ठीक आहे, पण मला नेमकं कारण कळू शकेल का? नेमकं असं सांगता येणार नाही, पण बरंच नाही वाटत मला. नेमकं तुला माझ्या बरोबर यायचं नाही असं बोल ना स्पष्ट. असं नाही आहे सुषमा, हे बघ, पण खरंच मला तब्येत बरी नाही असं वाटतं. अरे मग ऐक ना, मग आपण बाहेर जाऊ, मग तुला छान वाटेल. नाही, पण मला इथेच बरं वाटेल अगं. सयाजी तू असं का वागतोयस? तू असं का बदललायस? अरे तू आधी माझ्या सगळ्या गोष्टी ऐकायच्यास, तू एकही गोष्ट नाही टाळायचास. तू ते काय नाही, मी तुझं नाही ऐकणार आहे. आज तुला माझ्यावर यावं लागेल. चल. नाही, ऐक ऐक, नको ना, माझं ऐक. आपण सयाजी मी तुझं नाही ऐकणार आहे. चल. नको सयाजी नाही. ऐक, आपण खाली चाललोय का आता? अगं नको खाली जायला. खाली चाललोय का आता आपण? असं काय बोलतोस तू? चल बरं. ऐक सुषमा, खाली चाललोय का आपण चल आता? हे बघ, हे काय, हे दिवे पण आत्ताच जायचे होते का? काय चाललेलं असतं ना या वाड्यात? ये लवकर. हे काय, एवढं का अंधार आहे? निदान आजचा दिवस तरी चांगला जायला हवा. जाईल, तू खाली चल. तू मला सांगतोस? हा, तुला माहित तरी आहे का आज काय आहे ते? काय आज? तुला म्हणून तर सांगते ना मी आज. हे काय सगळं? आज घरी कोणाचं काही आहे का? नाही, कोणाचा वाढदिवस आहे का? सयाजी तुला तरी माहितीये का हे सगळं कशासाठी, कोणासाठी आहे? हॅपी बर्थडे. सयाजी, सयाजी, ये. म्हणजे सयाजी, सयाजी हे तुझ्या लक्षात होतं आणि म्हणून तू
बाहेर यायला नकार देत होता. सयाजीने केलं हे सगळं. आम्हाला तुझा वाढदिवस आहे हे पण सयाजीने सांगितलं. आम्ही फक्त मदत केली, बाकी सगळं त्याने केलंय. सयाजीराव मोबाईल आणलात ना तो देवा. याच्या तोंडात ना वाईट काही रवत नाही. तो दिला नसतो नंतर. सयाजी तुझ्यासाठी सरप्राईज होतं ते. सयाजी खूप प्रेम करतोस ना माझ्यावर तू. मला माहितीये की बाकी लोक कसेही वागले ना माझ्याशी तरी तरी तू माझ्या बरोबर असशील नेहमी. चला केक कापून घेऊया. चला थांबा. आधी काय तर ओवाळून घ्यावा. पूर्वा जा पाठ आण. अरे वा, ओवाळणी केक ही सगळी तयारी. घाबरा नको. एवढा सगळा करून तुझ्या वाट्यावर डोळं नाही आमचं. करून घे काय ता. तुम्ही ठरवलं ना तरी सुद्धा माझा वाटा कोणी घेऊ शकत नाही, कळलं ना. मला जे चाललंय ते चांगलं चाललंय. होय. अगो पायताना काढ आणि बसायचं. अगो मी तुका येऊन सांगणारच होत पण म्हटलं ह्यांका कळला बिळला तर मला नाही सांगले. शरीराचं लय जीवा सुटल्यावर नाही जरा जास्त तांदूळ चिकटले. काहीतरीचा तुमचा आणि सुशल्या काय परका आपलाच आता. घे. काय गो काय झाला. अगो थांबलं की त्या. कावेरी कावेरी अगो काय झाला. औक्षण करून घे. कावेरी तुम्ही. मी शेवंता, कुमुदिनी, सुषमाची आई